गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. आपण पहिल्या दिवशी पाहिलं की आर्ट्स आणि कॉमर्समधनं 10वी नंतर करिअर कुठं करता येतं. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला करिअर कुठं कुठं करता येतं. की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हा जर ग्रुप घेतला तर इंजिनिअरिंगमधलं करिअर की तुम्ही इंजिनिअरमध्ये कुठं कुठं जाऊ शकता, की कुठल्या कुठल्या टाईपचे इंजिनियर्स बनू शकता, अगदी IIT पासून की तुमच्या कॅपराऊंडचे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत, की बीटेक डेअरीपर्यंत, की अगदी बीटेक डेअरीचे जर का घेतले तर किती आहे, की साधारणपणे एक 60 जागा सगळ्या टोटल महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि बीटेक डेअरी झालात तर तुम्हाला कुणीही की अनएम्प्लॉयड ठेवत नाही आहे, की प्लेसमेंट तुमची काय असते तिथूनच तुम्हाला कंपनीनं काय केलेलं असतं की जॉईन करून घेतलेलं असतं, स्वतःचा बिझनेस करू शकता. अशा इंजिनिअरिंग फील्ड बरोबर की तुम्ही त्याचबरोबर काय केलं की BCM मधून की BSc ॲग्रीलाही जाता येतं. बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की 4 वर्षापूर्वी की हा निर्णय शासनाचा झालेला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतलेली मुलं BSc ॲग्रीला जाऊ शकतात, बीटेक ॲग्रीला जाऊ शकतात आणि मग फार्मसीला जाऊ शकतात. की बऱ्याच पालकांना की फार्मसीला विद्यार्थी जाऊ शकतो की ही गोष्ट माहीत नव्हती. की आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. आता आजचं करिअर जे आहे की आपल्याला हे सगळं आजचं करिअर जे आहे की हे काय आहे की तुमचं की टोटल की पूर्णपणे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा जर ग्रुप तुम्ही निवडला तर ते तुम्ही कुठं कुठं जाऊ शकता आणि काय काय करिअर करू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा ऑप्शन जर तुमच्याकडे असेल आणि ह्या फुल ह्याच्यावरती तर तुम्हाला 2 परीक्षा देता येतात. एक आहे की पूर्ण ऑल इंडियावरती नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. ह्या परीक्षेचं पूर्वी नाव होतं AIPMT, ऑल इंडिया प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट होतं. आणि महाराष्ट्रामधले ॲडमिशन्स हे महाराष्ट्र CET वरती काय केले जात होते, MSCET वरती मेडिकल फील्डचे सगळे ॲडमिशन्स की त्याच्यामध्ये भरले जात होते. तर आज देशामध्ये सगळ्यांच्यासाठी एकच परीक्षा आणि सगळ्या मेडिकल कॉलेजसाठी. आता सगळे मेडिकल कॉलेज ह्याचा अर्थ काय होतो, टोटल शासकीय कॉलेज, निमशासकीय कॉलेज आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज. प्रायव्हेट ह्याचा अर्थच निमशासकीय होतो आणि ऑटोनॉमस कॉलेज की इंडिपेंडंट, की भारती आहे, की त्यानंतर DY पाटील आहे, कृष्णा आहे, प्रवरा आहे, की ही काय आहेत की तुमची की ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत की त्यांनी त्यांची सगळी पूर्णपणे प्रोसेस असते. पण परीक्षा मात्र तुम्हाला काय करावी लागते की नीट सारखीच द्यावी लागते. आता नीटच्या परीक्षेमधून की तुम्हाला पहिलं फील्ड कुठलं निवडता येतं, फील्डचं चार्ट घ्या. पहिलं फील्ड कुठलं निवडता येतं, तर हे पहिलं फील्ड जे आहे की हे MBBSचं फील्ड घेता येतं. की ह्या MBBSच्या फील्डवरती की तुम्ही काय करू शकता, तर ह्या MBBS डिग्रीसाठी की तुम्हाला की किती प्रकारचे कॉलेजमधनं MBBSची डिग्री मिळू शकते. सगळ्यात पहिल्यांदा जे आहे एम्स, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट जे आहे की आता 7 ठिकाणी काय आहे की ह्या एम्सची कॉलेजेस आहेत की ह्या एम्सच्या कॉलेजमध्ये की की 7 ठिकाणच्या एम्सच्या कॉलेजमध्ये की तुम्हाला काय करू शकता की MBBSला जाऊ शकता. आता ह्या MBBSमध्ये की पहिलं कॉलेज जे आहे की ह्या एम्समध्ये की यापूर्वी त्यांची स्पेशल एक्झाम घेतली जात होती. दिल्लीमध्ये एकच एम्स होतं की ह्या एम्समधली पिक्युलरिटी काय आहे, तर की तिथं स्टुडंटपेक्षा टीचरचा रेशिओ जास्त असतो. 100 विद्यार्थी घेतले असतील, 1000 एक डॉक्टर्स असतात आणि तेवढ्या 1000 डॉक्टरांचा एक्सपिरियन्स त्या विद्यार्थ्याला मिळतो. एका ह्या फॅकल्टीसाठी म्हणजे ऑर्गनसाठी की तुमचं स्पेशलायझेशन किती असेल, की 10 प्रकारचं स्पेशलायझेशन ह्या एम्समध्ये मिळतं. आणि मग काही विद्यार्थी अगदी एम्सचंच ॲडमिशन मिळवायचं की ह्यासाठी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष रिपीट करतात आणि एम्समध्येच ॲडमिशन मिळवतात. दुसरी गोष्ट अशी आहे की एम्समध्ये तुमचा वर्षाचा खर्च, टोटल वर्षाचा मेस, हॉस्टेल, कॉलेज ॲडमिशन, बाकीच्या सगळ्याचा खर्च की हे 15 ते 20,000च्या आत बाहेर असतो. की 5,000 कॉलेजचा, हॉस्टेलचा आणि कॉलेज ॲडमिशनचा वगैरे सगळा खर्च की 5,000 पेक्षा जास्त नसतो. अगदी सगळ्या फॅसिलिटी देऊन तुम्हाला काय केलं जातं की ह्या एम्ससारख्या कॉलेजमधून शिकवलं जातं. आणि विद्यार्थ्यांना टीचरचा रेशो जास्त असल्यामुळं की नॉलेज प्रत्येकाचं की 10 शिक्षकांचं नॉलेज जर का एका विद्यार्थ्याला एका ब्रँचसाठी मिळालं तर तो नक्कीच काय होतो आणि ह्या मुलांची करिअरची
की जे संधी असते की ही भारतापेक्षा भारताच्या बाहेर ह्यांना डिमांड चांगला असतो, हे सुपर स्पेशालिस्टच तयार होतात. एम्स नंतर दुसरे एक कॉलेज आहे की जिपमर. 1823 साली फ्रेंच लोकांनी की त्या ठिकाणच्या इथं पॉंडिचेरीला की त्यांनी काय केलेलं आहे की जिपमरचं कॉलेज स्थापन केलेलं होतं. करिकल आणि पॉंडिचेरीला की ह्या दोन ठिकाणी काय होतं की जिपमरचं, आणि याच्यामध्ये किती जागा आहेत तर फक्त 150 जागा आहेत. आणि त्यातल्या पॉंडिचेरीसाठी काय असतात की त्यांच्या 40% जागा रिझर्वेशन असतात. आणि ह्या 150 जागांच्यासाठी इथलाही एज्युकेशनचा खर्च जो आहे की फ्रेंचाने स्थापन केलं 1900 साधारणपणे 60 साली. ते काय केलं की भारत सरकारला त्यांनी ते डोनेट करून टाकलं की भारत सरकारचे त्यानंतर काय होतात की जिपमरची स्पेशल एक्झाम घेतली जात होती. आणि ह्या जिपमरच्या एक्झाम्समधून की तिथले सीट्स हे भरले जात होते. आणि तिथंही जसं एम्सला तुम्हाला काय आहे की फीमध्ये की अगदी नगण्य फी आहे की 8वी 9वी 10वीला जेवढा तुम्ही खर्च करणार नाही एवढा काय आहे की तुमच्या एम्सच्या 1 वर्षाच्या खर्चामध्ये तुमचा काय होतो की डिग्रीचा खर्च तो तिथला की आहे. तसाच जिपमरचाही खर्च की अगदी 5,000 रुपये तुमच्या काय होतात कॉलेज ॲडमिशन्स होतात, 5,000 रुपये हॉस्टेलचे असतात, वार्षिक फी असते की ही 5,000ची. एवढ्या कमी फीमध्ये तिथं काय होतात की विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं. पण की यासाठी जायला मात्र मेरिट काय लागतं की अगदी तुमचं काय होतं की टॉपर मेरिट्स पाहिजे असतं की हे टॉपर मेरिटनं त्या ठिकाणी काय होतात की मुलं सिलेक्ट केली जातात. आणि तशा पद्धतीचं की त्या विद्यार्थ्यांचं करिअर तिथं करता येतं. त्यानंतर काय आहे तर टोटल भारतामध्ये जर का MBBSच्या जागेचा विचार केला तर 64,000 जागा आहेत. आणि ह्या 64,000 जागा आज नीटच्या परीक्षेवरती की अशा पद्धतीनं भरल्या जातात की 15% जागा ह्या ऑल इंडियातल्या भारतातल्या कुठल्याही मुलाला कुठल्याही राज्यामध्ये ॲडमिशन्स घेता येतं. 15% जागेचे 64,000 मधल्या. आणि बाकीच्या की प्रत्येक राज्याच्या ज्या आहेत की महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 4,000 जागा काय आहेत की महाराष्ट्रामध्ये MBBSच्या आहेत. त्यातल्या तुमच्या काय आहेत की 2600 जागा शासकीय आहेत, 1400 जागा काय आहेत की तुमच्या ऑटोनॉमसमधल्या आहेत. तर ह्या 4 ते 4,200 जागांचा की तुम्ही जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की 15% कोट्यामधून तुम्ही काय करू शकता, बाहेरही कुठं जाऊ शकता. अगर तुमच्यातल्या 15% जागा की ह्या तुम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी देता. आणि मग तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 2,600 रँकपर्यंत जर का तुम्ही आलात तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज काय होऊ शकतं की मिळू शकतं ओपन कॅटेगरीला. अदर कास्टप्रमाणे तिथे रिझर्वेशन्स असतात. आता ही नीटची परीक्षा म्हणजे काय असते? नीटला की तुम्ही MBBSचं करिअर सगळ्यांना माहीत आहे की एक चांगले की ॲलोपॅथीचे डॉक्टर बनणं की हे काय आहे की MBBSचं करिअर आहे. त्याच्यानंतर तुमचं काय आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी आहे. यामधून तुम्ही काय करू शकता की करिअरला जाऊ शकता. अगदी काही नाही झालं की नुसते डॉक्टर तुम्ही बनलात आणि एखाद्या हॉस्पिटलला जॉईन झालात तर लाख रुपये पगार तुमचा कुठे जात नसतो. तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस केली तर काय असतात की अनलिमिटेडमध्ये तुम्ही काय करता की इन्कमला जाता. आज तुमच्या लक्षात आलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कमी कशामध्ये आहे तर नर्सिंगमधली आणि डॉक्टरची संख्या काय आहे की की त्या ठिकाणी की त्यांना कंपल्सरी ड्युटी की 12-12 तास 14-14 16-16 तास करावीच लागते. कारण सेवा देणं हे काय असतं की ह्या करिअरचं एम असतं. तसं की ह्या MBBSच्या एम्सपासून की तुमच्या ऑटोनॉमस कॉलेजपर्यंत एकच परीक्षा ठेवलेली आहे. आणि ती एक्झाम कोणती आहे तर नीटची एक्झाम आहे. आता ह्या नीटच्या एक्झाममध्ये काय आहे तर ह्या नीटच्या एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये फिजिक्सला 45 क्वेश्चन असतात. एका क्वेश्चनला 4 मार्क्स असतात म्हणजे 180 मार्क की हे फिजिक्सला असतात. 45 क्वेश्चन केमिस्ट्रीला असतात. एका क्वेश्चनला 4 मार्क्स असतात की 180 मार्क्स हे काय असतात केमिस्ट्रीला असतात. आणि 360 मार्क 90 प्रश्न हे की 11वी आणि 12वीच्या टोटल सिलेबसच्या बायोवरती की 90 प्रश्न असतात. बॉटनीचे एक 45 क्वेश्चन असतात आणि झुलॉजीचे एक 45 क्वेश्चन असतात की असे काय असतात की तिथं की बॉटनी आणि झूवरचे मिळून की 90 क्वेश्चन असतात आणि 360 मार्क्स असतात. म्हणजे MBBSच्या करिअरमध्ये किंवा नीटच्या परीक्षेमध्ये की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं तर 360 मार्काचं बायो
आणि 360 मार्काचं फिजिक्स आणि केमिस्ट्री. आता ह्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोसाठी तुम्हाला पुस्तक कुठली वापरावी लागतात, तर NCERTचं टेक्स्टबुक, आपल्या केंद्र शासनाने जे CBSE सिलेबससाठी NCERTचं जे टेक्स्टबुक दिलेलं आहे, हे NCERTचं टेक्स्टबुक 11वी आणि 12वीचं, की NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये 11वीचा सिलेबस एक्सेसमध्ये आहे आणि 12वीचा सिलेबस थोडासा कम्पॅरेटिव्हली कमी आहे. महाराष्ट्रामध्ये 12वीचा सिलेबस जास्त आहे आणि 11वीचा सिलेबस कम्पॅरेटिव्हली कमी आहे. तर 11वीचं NCERT आणि 12वीचं NCERT ज्या विद्यार्थ्यांनी लाईन टू लाईन समजून घेऊन केलेलं आहे, त्याचे ॲप्लिकेशन ओरिएंटेशन क्वेश्चन्स केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना एम्सचं सक्सेस किंवा MBBSचं सक्सेस हे 100% त्या ठिकाणी काय असतं, की हातामध्ये असतं, की तुमच्याकडं असणारे दिवस, असणारे त्या ठिकाणचे चॅप्टर्स, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षकांचा गाईडलाईन आणि त्यांची मेहनत, ह्या सगळ्यांची की एक चतुर्सूत्री एकत्र आली की त्या ठिकाणी काय होतं, की विद्यार्थ्यांना हे यश अजिबात अवघड नाही. की आता याच्यामधल्या कॉलेजची रेस कशी सांगते तुम्हाला, की याच्यामधल्या कॉलेजचे आता एम्सची फी मी सांगितली की अगदी 5,000 फी आहे, जिपमरची फी 5,000 आहे. तसंच गव्हर्नमेंट MBBSला जर ऍडमिशन मिळालं तर इथं फी 15,000 पासून एक 60,000 पर्यंतची काय आहे, की ॲज पर कॉलेजच्या क्वालिटीनुसार, की नवीन डेव्हलप झालेलं कॉलेज असेल तर डेव्हलपमेंट फंड घेतो आणि त्याच्यामध्ये की तुम्हाला काय होतं, की ह्या कॉलेजच्या फीज की अगदी एक 60,000 फीमध्ये काय आहे, की त्याच्यामध्ये EBC असेल तर 50% सवलत असते. SC आणि ST कास्टला गव्हर्नमेंट कॉलेजला आणि प्रायव्हेट कॉलेजला अजिबात फी भरावी लागत नाही. OBC कास्टला, अदर कास्टला की तुम्हाला काय होते, की साधारणपणे 50% फी ही तिथं भरावी लागते. म्हणजे 1,00,000 फी असेल तर 50,000, 60,000 फी असेल तर 30,000 अशी काय करावी लागते, की त्या ठिकाणी काय करावी लागते, की फीज भरावी लागते. आणि अशा पद्धतीनं की तुम्ही जेवढे मार्क्स जास्त पडतात तेवढे तुमच्या पालकांचे तुम्ही पैसे काय करता, की सेव्ह करता. अशा पद्धतीनं की जर तुम्ही आत्तापासून आपल्या करिअरचं, मला काय बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय आणि तुला कशात कुठल्या सिलेबसवरती डॉक्टरची परीक्षा होते, नीटची परीक्षा म्हणजे काय हे माहीत नाहीये आणि मग आपण काय करतो, की अट्टहास करतो की मला डॉक्टर बनायचंय. असं नाही पाहिजे, की मला काय बनायचं आहे, की ही गोष्ट त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, की तुम्हाला आज समजलीच पाहिजे आणि समजून घेऊन जर का, की त्या ठिकाणचे रस्ते किती डिफिकल्ट आहेत, कसे आहेत किंवा इझी पाथनं कसं जाता येतं, हे केलं तर तुम्ही काय होता, की सक्सेसच्या खूप 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 जवळ जाता आणि ते तुमच्या हातात आलेलं असतं सक्सेस. त्याला जबाबदार कोण असतं, तर तुमची मेहनत आणि तुमचं मार्गदर्शन. मेहनत आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, की सक्सेसला काय असतं, की आपण खेचून आणू शकतो, की ते तुमच्या हातातलं असतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला MBBSचं, तर ह्या MBBSच्या फीची म्हणजे टाईप्स सांगते तुम्हाला. गव्हर्नमेंटला गेलात तर एक 60,000 फीमध्ये तुमचं काय होतं, की ॲडमिशन झालेलं असतं. EBCची सवलत, SC STला अजिबातच फी नसते. सेमी गव्हर्नमेंटला गेलात तर एक साधारणपणे 4 लाखापासून 6 लाखापर्यंत फी असते. त्याच्यामध्ये पण ABCची सवलत असते. ऑटोनॉमसला गेलात तर मग मात्र काय आहे, की 15 लाखापासून 20 लाख रुपये पर इयरची फी असते. ऑटोनॉमस हे की त्या पालकांच्या कॅपॅसिटीवरती डिपेंडंट असतं, की तुम्हाला काय करावं लागतं, की 5 वर्ष की कॅलेंडर इयरप्रमाणे त्या ठिकाणी फीस पे करावी लागते, की अशा पद्धतीचं काय होतं, की साधारणपणे 1 to 1.2 CR पर्यंत काय होतं, की ऑटोनॉमसमध्ये खर्च येतो. अगदी 20-30 लाखापर्यंत का खर्च कशामध्ये येतो, की सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतो आणि काही 3-4 लाखापर्यंतचा खर्च हा काय होतो, 5 वर्षाचा मी सांगते. तो खर्च तुमचा काय होतो, की अगदी की तिथं की 5 लाखापर्यंतचा खर्च हा तुमचा कशामध्ये येतो, की सेमी गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळाल्यास त्या ठिकाणी येतो. आता हे झालं MBBS बद्दलचं. आता ह्या MBBSच्या जागा आता माझ्या अकॅडमीमधून जर का म्हणाल, तर माझे 9 ते 10 विद्यार्थी GS मेडिकल कॉलेजमधनं, की महाराष्ट्रातलं 1 नंबरचं टॉप मेरिट जिथं लागतं, की त्या GS मेडिकल कॉलेजमधनं की एक 10 विद्यार्थी माझे काय झालेले आहेत, पास आउट झालेले आहेत, काही शिकत आहेत आता.
त्यानंतर की बीजे असेल, नायर असेल, त्यानंतर सोलापूरचा असेल, मिरज मेडिकल असेल, की ह्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये एक ना एक विद्यार्थी माझा काय झालेला आहे की तिथून डॉक्टर होऊन बाहेर पडलेला आहे, की ह्या पद्धतीनं काय आहे की माझे विद्यार्थी अशा मेडिकल कॉलेजमधनं घडून तयार झालेले आहेत. काही प्रॅक्टिसमध्ये आहेत, खूप छान मध्ये प्रॅक्टिस ते काय करतात की करतात. काही आता डिग्री घेत लास्ट इयरमध्ये, सेकंड इयरमध्ये असे आहेत. तर की हे MBBSचं करिअर झालं. त्यानंतर तुम्हाला करिअर कशामध्ये आहे तर BDSचं आहे. BDSची गव्हर्नमेंटच्या जागा जर विचारात घेतल्या तर खूप कमी आहेत. सेमी गव्हर्नमेंटच्या जागा ह्यात काय आहेत की महाराष्ट्रामध्ये 2600च्या आसपास BDSच्या जागा आहेत. आणि मग ह्या BDSमधनं की तुम्हाला डेंटल करिअर करता येतं. आज डेंटल करिअरमधनं BDS करता येतं, MDS करता येतं. त्यानंतर काय आहे की कॉस्मेटिक्स डेंटल म्हणून काय आहे की आज आपल्याला आपल्या दाताचा शेप की आपल्यावरती डिपेंडंट नसतो, पण हे डेंटिस्ट जे असतात की ते काय करतात की तुम्हाला पाहिजे तसे दात तुमचे काय करतात की सेट करून देतात की अशा टाईपच्या सर्जरीने, की हे करिअर त्याच्यामध्ये काय आहे की BDSचं आहे. BDS नंतर जे आहे की हे आयुर्वेदाचं करिअर आहे की BAMSचं. आता ह्या BAMSच्या करिअरमध्ये काय आहे तर जर तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये गेलात, अमेरिकेमध्ये गेलात, इंग्लंडमध्ये गेलात आणि तुम्हाला BAMS करायचं असेल तर पहिल्यांदा MBBS करावं लागतं. BDS करायचं असेल तर पहिल्यांदा MBBS करायचं, तुमची टोटल बॉडी माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही BDSचा डिप्लोमा करायचा, मग तुम्ही आयुर्वेदाचा डिप्लोमा करायचा. आयुर्वेदा त्यावेळेला, कारण तुमची पहिल्यांदा बॉडी मेकॅनिझम आपल्यामध्ये काय आहे की आयुर्वेदा हे टोटली त्या ठिकाणी सेपरेट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं तर आयुर्वेदिक प्रॅक्टिस. आयुर्वेदा काय करतं तर आयुर्वेदा जे हे करतं डिसीज झाल्यानंतर इलाज करणं ॲलोपॅथीचं काम आहे, म्हणजे MBBS वाल्यांचं काम आहे. पण डिसीज होऊ नये, तुमची इम्युनिटी पॉवर डेव्हलप करणं, त्या डिसीजला तुम्हाला नॅचरली कंट्रोलमध्ये आणणं, हे जे काम आहे म्हणजे तुमची बॉडीच त्या डिसीजला फाईट तयार करायला लावते, की हे काम कोणाचं आहे तर आयुर्वेदाचं आहे. आणि अशा टाईपनं की डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आयुर्वेदाला काय आहे की खूप छान डिमांड आहे. आपल्यामध्ये सुद्धा की जो एक क्लास 1 ग्रेड आहे की ह्याच्यामध्ये काय आहे की आयुर्वेदाला पंचकर्मसारख्या डिसीज म्हणजे ट्रीटमेंटने खूप चांगली मागणी आहे. त्याच्यामध्ये करिअर केलं तर काय आहे की तुम्हाला खूप छान स्कोप आहे. परत तुम्ही त्याच्यानंतर काय आहे की मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता. आता आयुर्वेदानंतर काय आहे तर होमिओपॅथी आहे. ही आयुर्वेदाला साधारणपणे पॅरलच आहे, पण त्यांची मेडिसिन ट्रीटमेंट्स जे असतात की हे वेगळे असतात. आणि ह्या होमिओपॅथीचे तर ह्या होमिओपॅथीचं एकही कॉलेज गव्हर्नमेंटचं नाही, पण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. आणि याच्या फीज एक साधारणपणे की एक 40-45 हजार पासून की त्या ठिकाणी काय आहे पर इयरला की 60,000 80,000 अशी फी असते. की ह्या पद्धतीनं काय होतात की होमिओपॅथीमध्ये मग हे होमिओपॅथीवाले काय करू शकतात की दोन्ही टाईपची प्रॅक्टिस करू शकतात. प्युअर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. कारण ह्या तिन्ही सायन्सच्या बेसमध्ये की त्या ठिकाणी तुम्हाला टोटल बॉडीचं ॲनाटॉमी, टोटल बॉडीची फिजिओलॉजी, हिस्टॉलॉजी ह्या सगळ्याचा स्टडी काय केलेला आहे की दिलेला आहे. अशा पद्धतीनं काय करता की तुम्ही गव्हर्नमेंटचं MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, त्यानंतर युनानी आहे, त्यानंतर फिजिओथेरपी आहे. आजकाल फिजिओथेरपीला खूप डिमांड आहे. फिजिओथेरपी काय होतं तर हे स्पोर्ट्समध्ये परत ॲप्लिकेशन्सला की जास्त प्रमाणामध्ये की त्यांची मागणी असते. त्याचबरोबर पॅरालिसिस झालेले लोक असतात किंवा आणि फिजिकली हँडिकॅपमधले असतात की ज्यांना काय पाहिजे असतात की तर त्या ठिकाणी फिजिओथेरपीनं की सेंटर्स आहेत फिजिओथेरपीचे आणि तुम्ही स्वतःचं सेंटर काढू शकता. अशा टाईपनं किंवा एखाद्या सेंटरला जॉईन होऊ शकता. अशा टाईपनं तुम्ही फिजिओथेरपीमध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करू शकता. युनानी फिजिओथेरपी. आता यानंतरचे जे आहेत की हे काय आहे की ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहेत की ह्या आयुर्वेदालाच रिलेटेड काय आहेत की ह्या कोर्सेस आहेत. याबरोबरचे दुसरे कोर्सेस कोणते आहेत तर पॅरामेडिकल कोर्सेस. ह्या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये की कुठल्या कुठल्या टाईपचे कोर्सेस येतात तर याच्यामधले लॅब टेक्निशियन्स कोर्सेस आहेत की त्याच्यानंतर रेडिओथेरपी कोर्सेस आहेत, त्यानंतर काय एक्सरे टेक्निशियन्स आहेत,
ब्लड ट्रान्सफ्युजन्स आहेत, की त्या ठिकाणचे तुमचे की अगदी आपण सीटी स्कॅन करायला जातो, पण सीटी स्कॅनला डॉक्टरांच्या समोर काय असतं, कॉम्प्युटरवरती डॉक्टर बसलेले असतात. मशीन ऑपरेट करणारा जो असतो की हा पॅरामेडिकल कोर्सेसमधून असतो. एक साधारणपणे 1,500च्या आसपास सीट्स. आणि तुम्ही म्हणाल तर ह्या पॅरामेडिकल कोर्सेसच्या जागा ह्या कुठून घेतल्या जातात, तर अगदी चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला, AFMC कॉलेजमध्ये काही जागा आहेत, GS मध्ये काही जागा आहेत, ग्रँटमध्ये काही जागा आहेत. तर अशा चांगल्या कॉलेजमधनं काय आहेत, पण त्या जागेची संख्या काय असते की खूप कमी असते. त्यानंतर काय आहे तर कॅथेटर BSc आहे, DMLT आहे, की अशा टाईपचे करिअर्स काय मिळतात की तुम्हाला त्या ठिकाणच्या की ह्या पॅरामेडिकल कोर्सेसमधून मिळतात. आता त्यानंतर की तुमचं काय झालं की इथं की तुम्ही व्हेटरनरी सायन्सचा एक छान ऑप्शन्स ह्याच्यामध्ये देऊ शकता. आता हे सगळे ऑप्शन्स द्यायला तुम्हाला काय पाहिजे असतं की तुमच्या नीटचं मेरिट पाहिजे असतं. मग व्हेटरनरी सायन्सच्या की महाराष्ट्रामध्ये जागा किती आहेत, एक साधारणपणे 450 ते 460 जागा काय आहेत की महाराष्ट्रामध्ये आहेत. टोटल शासकीय जागा आहेत. टोटल काय आहेत की शासकीय जागा आहेत आणि यातील 15% जागा आपण ऑल इंडियाच्या कोटासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे त्यामुळे आपल्याकडे किती राहतात की ह्याच्यामधल्या की साधारणपणे 350च्या आसपास मधल्या जागा काय होतात की आपल्याकडे राहतात. ह्या व्हेटरनरी सायन्समधनं करिअर केलं तर BVSC आहे, त्याच्यामधनं मिळणारी जी डिग्री आहे ती BVSCची आहे. त्याच्यानंतर तुम्ही MVSC करू शकता. त्यानंतर MVSC थ्रू तुम्ही काय करू शकता, त्यांची UPSCची एक्झाम देऊ MPSC UPSCची एक्झाम देऊ शकता. ICAR मधनं ह्याला करिअरला खूप छान स्कोप आहे आणि त्या ठिकाणी की तुम्ही क्लास 1 ऑफिसर म्हणून की व्हेटरनरी डॉक्टर्स म्हणून काय होतं की जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची पोस्ट शासकीय घेऊ शकता, की शासकीय पूर्णपणे काय होतात की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतात. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लेक्चररशिपला जाऊ शकता की रिसर्चमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही काय आहेत तर व्हॅक्सिनेशन्स की हे व्हॅक्सिनेशन्स लॅब जे आहेत की या ठिकाणी BVSC MVSCच्या वाल्यांना डिमांड खूप छान असते. तुम्ही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू शकता की ह्या टाईपचं करिअर की हे व्हेटरनरी सायन्समधलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला की नीटच्या परीक्षेमधून की BSc नर्सिंग सारखा एक ऑप्शन आहे की हा BSc नर्सिंगचा ऑप्शन जो आहे की आज की ह्या करोनाच्या काळामध्ये की पेशंटना औषध देणं आणि त्यांची सेवा करणं हे काम कोणाचं होतं तर नर्सिंगचं होतं. जर केरळसारखं राज्य घेतलं तर की त्यांच्यामध्ये बाकीच्या कॉलेजपेक्षा जास्त काय आहेत की नर्सिंग कॉलेजेस आहेत. जर तुम्ही BSc नर्सिंग केलं, MSc नर्सिंग केलं तर तुम्ही लेक्चररशिपला जाऊ शकता. त्याच्यामध्ये MPhil आहे, PhD आहे आणि तुम्ही BSc नर्सिंगवरती की एक चांगल्या शासकीय पोस्टमध्ये आजकाल सगळे हॉस्पिटल्स जे आहेत की हे सगळे हॉस्पिटल्स टोटली काय आहेत की तुमचे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत आणि ह्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काय पाहिजे असतं तुम्हाला की तर स्किल डॉक्टर्स बरोबर स्किल की नर्सेस पण पाहिजे असतात आणि मग त्या नर्सेसच्या संख्येनं तुम्ही काय होता की त्या ठिकाणी की तुमच्या एम्प्लॉयमेंटसाठी जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला की महाराष्ट्र CETची एक्झाम पण PCB ग्रुप घेतला असेल तर महाराष्ट्र CETची एक्झाम देता येते आणि महाराष्ट्र CET मधून तुम्ही BSc ॲग्री करू शकता, हार्टी करू शकता, फिशरी करू शकता, त्यानंतर BSc फॉरेस्ट्री करू शकता. हे कोर्सेस PCM वाल्यांनाही करता येतात आणि PCB वाल्यांनाही करता येतात. त्याबरोबर तुम्हाला काय करता येतं तर इथं बायोटेक सारखी आणि बायो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखी की BSc बायोटेक्नॉलॉजी BSc बायोटेक्नॉलॉजी MSc बायोटेक्नॉलॉजी यामधनं तुम्हाला काय करता येतं की प्लांट्समधलं की रिसर्च डेव्हलपमेंट करता येते, ॲनिमल्समधली रिसर्च डेव्हलपमेंट करता येते. अगदी आज आपण काय करतो की स्टेम सेल प्रिझर्वेशन, पण हे स्टेम सेल प्रिझर्वेशन कोण करू शकतं तर बायोटेकवाले करू शकतात आणि मग ते बायोटेकवाले की त्यासारखी साठी पण की अगदी तुम्ही सेल बिझनेसमध्ये गेला तरी तिथून तुम्हाला चांगलं करिअर आहे. की आज आपण जरबेरा लावतो की टिश्यू कल्चरनं रोपं तयार केलेली असतील तरच जरबेरा लावू शकता, कारनेशिया लावू शकता किंवा आज तुम्हाला काय करायचे आहेत की केळीची लागवड करायची आहे. तुम्ही काही केळीच्या लागवडीला कुठलं सीड्स वापरू शकत नाही की तिथं सीडलिंगच आणावे लागतात, रोपंच आणावी लागतात आणि ही रोपं कुठल्या तरी ॲग्रोटेक टेक्नॉलॉजीनेच तयार केलेली असतात.
इथे तुम्हाला काय असतो की बायोटेक्नॉलॉजीचा सेल्फ बिझनेससाठी काय होतो की घेतलेल्या नॉलेजचा तुमचा काय होतो की यूज होऊ शकतो. अशा प्रकारचं तुम्हाला काय आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी की यामधून की तुम्ही चांगल्या करिअरसाठी जाऊ शकता. आता ह्या सगळ्यासाठी की आपल्याला गरज कशाची असते? सगळ्यात पहिल्यांदा गरज असते की तुम्ही ध्येय ठरवण्याची. आता हे ध्येय ठरवायचं म्हणजे काय? की मॅक्झिमम मुलांचं एक उत्तर असतं, की "अरे बाळा तू काय करणार आहेस? की 10वी झालास, तू काय करणार आहेस?" बघतो पप्पा काय म्हणतात, मम्मी काय म्हणते. मग मला पप्पा म्हणतात की डॉक्टर व्हायचंय. पप्पा म्हणतात डॉक्टर व्हायचं आहे. पण परीक्षेला पप्पा बसणार नाहीत किंवा कुठले टीचर बसणार नाहीत. परीक्षेला बसणारा हा विद्यार्थी आहे. आणि मग हा विद्यार्थी ज्यावेळेला एखाद्या परीक्षेला बसतो, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यानं की त्या आपल्या ध्येयाचा रस्ता कुठून जातो, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, कुठलं व्हेहिकल घ्यावं लागणार आहे, किती स्पीडनं जावं लागणार आहे, तिथं पोचायला आपल्याला मध्ये काय पाहिजे, किती मुक्काम घ्यावे लागणार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जर का त्या विद्यार्थ्यानं कसून चौकशी केली की बाबा मला एमबीबीएस करायचं आहे, मला एमबीबीएस करायचं आहे की मग कुठल्या टाईपचं एमबीबीएस करायचं आहे, गव्हर्नमेंट एमबीबीएस करायचं आहे, प्रायव्हेटमधनं एमबीबीएस करायचं आहे का ऑटोनॉमस डीम युनिव्हर्सिटीचं एमबीबीएस करायचं आहे, की डीमचं युनिव्हर्सिटीचं एमबीबीएस करायचं असेल तर पहिल्यांदा पालकांची कपॅसिटी काउंट केली पाहिजे. एक साधारणपणे त्याची डिग्री खरेदी घेईपर्यंत की एक साधारणपणे 1.2 CR पर्यंतचा खर्च त्याला काय होणार आहे की येणार आहे. सेमी गव्हर्नमेंटचं करायचं असेल एक साधारणपणे एक त्याला 20 लाखाच्या आसपासचा खर्च त्याची 5 वर्षाची एमबीबीएसची डिग्री पूर्ण होईपर्यंत होणार आहे. आणि त्याला जर शासकीय करायचं असेल तर एक 4-2 लाखाची आणि त्या शासकीयमध्ये ऍडमिशन मिळणाऱ्या विद्यार्थ्याला 4-2 लाख सुद्धा की स्वतःच्या पालकांचे घ्यावे लागत नाहीयेत, की तो त्या ठिकाणी काय करतो की बँक लोनवरती आपलं एज्युकेशन टोटली सेल्फ फायनान्सनं कंप्लीट करू शकतो आणि लगेच त्याला काय असतो की शासकीय जॉब असतो. एमबीबीएची डिग्री झाली, इंटर्नशिप झाली की तुम्हाला काय करावे लागतात, बॉन्ड द्यावेच लागतात लिहून आणि त्या बॉन्डमधनं तुमची घेतलेली लोन आहेत ते सगळे काय होतात की तुमचे कम्प्लीटच होतात. की ह्या टाईपनं काय करू शकता की तुम्ही 3 टाईपचे एमबीबीएस आहेत. त्यातलं जर का मला विचारलं तर मी म्हणेन की शासकीयला जावा, निमशासकीयला जावा आणि पालकांचीच कपॅसिटी असेल, त्यांचं पहिलं हॉस्पिटल सेट असेल, पालक डॉक्टरच असतील, तर त्यांनी काय काय की बाबा तिसरा ऑप्शन तो सुद्धा विद्यार्थ्याला की पहिल्यांदा सांगायचं नाही पालकांनी. मिळालं गव्हर्नमेंटला तर ठीक आहे, नसेल तर काय करते तू बीएससी कर. त्यावेळेला विद्यार्थी कसून अभ्यास करायला लागतो. इथं सगळ्यात महत्वाचा रोल असतो तर त्या विद्यार्थ्यानं सेल्फ स्टडी करण्याचा आणि मग सेल्फ स्टडी कधीही कोणालाही की आपण स्वतःहून करावंसं वाटत नाही की त्याच्यासाठी एखादी सिस्टीम घालून द्यावी लागते की त्याला वेळोवेळी इन्स्पायर करावं लागतं, त्याला वेळोवेळी बंधनं घालावी लागतात आणि मग ह्या सिस्टीममधून की बाबा आज तुला हा एक चॅप्टर शिकवलाय, ह्याच्यावरच्या मी तुझ्या 3 टेस्ट घेणार आहे. एका टेस्टमध्ये कदाचित तो चांगले मार्क्स पडू शकेल, दुसऱ्या टेस्टमध्ये डिफिकल्ट लेवल वाढवली की त्याचे मार्क्स कमी येणार आहेत, तिसऱ्या टेस्टमध्ये दुसरी डिफिकल्ट लेवल वाढवली, एका टेस्टमध्ये मार्क्स पडले एका चॅप्टरच्या म्हणजे तोच सक्सेस आहे असं नाहीये. कारण त्या विद्यार्थ्याला की साधारणपणे 100 चॅप्टर्स की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे 3 तासामध्ये 100 चॅप्टरचं त्याचं नॉलेजचं स्टोअर की त्या 3 तासामध्ये त्याला बाहेर काढायचं असतं, की इथं त्याला वेळ जो मिळत असतो की हा सेकंदातला मिळत असतो, की त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ जो त्याला मिळणार असतो, हा सेकंदातला मिळणार असतो. आणि नीटचं सक्सेस मिळवायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचं मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे, की त्याचं कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे. फिजिक्सचं 1 मिनिटात 1 गणित सोडवणं की एवढी सोपी गोष्ट नाहीये की त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. फॉर्म्युला पाठ असेल तर बाबा ते गणित वाचलं की त्याच्यातल्या किमती भरल्या पाहिजेत. किमती भरल्या की लगेच कॅल्क्युलेशन आणि यासाठी त्याची प्रॅक्टिस पाहिजे. दिवसाला अगदी की त्या ठिकाणी टाइम्स वॉच लावून की स्टॉपवॉच जो असतो टायमरचा की 1 तास तुमचं टाइम समोर दिलेला आहे की एका गणिताला किती सेकंद लागतात, एका गणिताला किती मिनिटं लागतात, की हे ज्या विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन पहिल्यापासून ठेवलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांच्याकडं सक्सेस हे खूप जवळ असतं.
त्याला थोडीशी मार्गदर्शनाची गरज असते. आणि हे मार्गदर्शन जर का त्या विद्यार्थ्याला शंका आली आणि आज शंका आली आणि आजच त्याला काय केलं की तिथं आत्ताच निरसन केलं, की विद्यार्थ्यानं डाऊट विचारला आणि तो लगेच जर का त्याचा क्लिअर झाला, तर त्या विद्यार्थ्याचा अभ्यासामधला इंटरेस्ट इन्क्रीज होतो. आणि मग अभ्यासामधला इंटरेस्ट इन्क्रीज झाला की बाबा त्याला शिक्षकाने कधी कोणतेही शिक्षक की शंका विचारले तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीये, की त्याला शंका का आली, त्याच्या पाठीमागचं की त्याचं कुठलं नॉलेज वीक आहे, तो त्या ठिकाणी कुठं कमी आहे आणि त्याचा पुढं उपयोग कुठं आहे. की आता हे तुझा जो काही डाऊटचा क्वेश्चन आहे की त्याचा पुढं कुठं उपयोग आहे, की हे ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला टीचरकडून समजतं त्यावेळेला त्या टीचरची आणि त्या विद्यार्थ्याची एक वेवलेंथ चांगली तयार होते आणि त्या विद्यार्थ्याला की मला अभ्यास करावासा वाटतो. दुसरी गोष्ट काय असतं, तर टीचरनी की 360 मधले 360 मार्क्स पडले तर सॅटिस्फॅक्शन समजावं. अदरवाईज काय आहे की पहिल्या वेळेला प्रत्येक वेळेला की त्याचे एक 5-7 क्वेश्चन चुकतील अशाच टाईपचे पेपर सेट केले पाहिजेत. त्याला सगळेच्या सगळे क्वेश्चन येतील ह्या टाईपचा पेपर सेट केला तर तो काय असतो की त्या ठिकाणचा काय होतो की तो की त्या विद्यार्थ्याचा की थोडासा की त्याचा की इगो तयार होतो की मी की 100% तयार झालेला आहे. तर विद्यार्थ्याला कधीही की जर का त्याला 720 पैकी 720 मार्क्स घ्यायचे असतील तर एव्हरी टेस्ट पेपर मध्ये त्याचे 1, 2, 3 क्वेश्चन्स काय की त्याला न समजणारे असले पाहिजेत की अशा टाईपचं काय आहे की क्वेश्चन पेपरचं सेटिंग पाहिजे आहे. आता त्यानंतर जो आहे की हा काय आहे तर बाबा की हार्डवर्क कसं करायचं असतं, मेहनत कशी करायची असते. तर ही मेहनत करताना की सगळ्यात पहिल्यांदा जे आहे की सिलेबसमध्ये की 9, 10, 11 आणि 12 8 मध्ये तुम्हाला सायन्सची ओळख होते की अगदी 5वी पासून तुम्हाला सायन्सची ओळख करून दिलेली आहे. पण त्या ठिकाणी काय आहे की तुम्हाला की त्याचा बेसिक प्रिन्सिपल पर्यंत तुम्ही केलेला नसता. 8वी 9वी पासून तुम्ही काय होता की बेसिक प्रिन्सिपल कडे जायला सुरुवात करता. 8, 9, 10 मध्ये की तुम्हाला बेसिक आता फॉर एक्झाम्पल लाईट सारखा चॅप्टर असेल फिजिक्स मधला किंवा सिस्टीम लाईफ प्रोसेसेस सारखा चॅप्टर असेल. अगदी 10वीच्या पुस्तकात लाईफ प्रोसेसेस मध्ये रिप्रोडक्शन घातलेलं आहे आणि त्याच्या शेवटच्या पेजवरती तुम्हाला काय दिलेलं आहे, पॉप्युलेशनचा डाटा दिलेला आहे. 1920 साली किती पॉप्युलेशन होतं, 30 साली किती होतं, 40ला किती होतं, 2000ला किती होतं आणि 2021ला किती आहे, की 2010ला किती होतं, 20ला किती होतं, की ह्या पॉप्युलेशनचं की हे पॉप्युलेशन का वाढत गेलं, की त्याचे रिझन्स काय आहे, की आज आपण कोरोना झाला म्हणून की दर 100 वर्षांनी येणारी महामारी म्हणून म्हणतोय, तर 100 वर्षानंतरची महामारी नाहीये, की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधली ग्रोथ की जी आहे, डेव्हलपमेंट जी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही तुम्हाला ॲडव्हान्स दिलेले आहेत की त्यामधनं तुम्ही काय केलेलं आहे की पॉप्युलेशनचा की डेथ रेट कमी केलेला आहे आणि तिथं ग्रोथ रेट इन्क्रीज झालेला आहे. आणि मग हा ग्रोथ रेट इन्क्रीज झालेला आपल्याला मेंटेन करायला की आजपर्यंतची आपली काय केलेली आहे की एक साधारणपणे की 40-50 वर्ष झालं की आपण हा ग्रोथ रेट मेंटेन करण्यामध्ये काय झालेलं आहे की लागलेलं होतं. 1972 साली की फॅमिली प्लॅनिंगचा प्रोग्राम जेव्हा आला की मग 3 वरती फॅमिली प्लॅनिंग, 2 वरती फॅमिली प्लॅनिंग, 1 वरती फॅमिली प्लॅनिंग की हे त्या ठिकाणी कारण डेथ रेट कमी झालेला होता. आज आपण काय करतोय की कोरोनाने की 2% डेथ झाली तरी सुद्धा त्याची सिव्हिरिटी घेतोय आणि अशा पद्धतीनं की हा रिप्रोडक्शन एक तुमची लाईफ प्रोसेस झाली आणि त्याच्याबरोबर की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ झाली. त्याबरोबर काय आहे की ह्याचे इफेक्ट्स काय की ह्याचे परिणाम काय होतात. तर हे जर का तुम्ही डेप्थ मधनं समजून घेतलं तर काय होतं. तसंच काय आहे की एनर्जीचं आहे. आता ही एनर्जी ट्रॅडिशनल एनर्जी आहे. त्यानंतर काय आहे की तुम्ही अदर सोर्सेस काढलेले आहेत एनर्जीचे आणि आज आपण काय करतोय की सोलर एनर्जीच्या बेसवरती आपण काय करतोय की जातोय आणि मग ह्या सोलर एनर्जीवरती की आज की टोटल वर्क कशा पद्धतीचं आहे. मग ह्या टाईपनं तुम्ही काय करता की बेस पासून जो विद्यार्थी अभ्यासाला लागतो, अगदी तुमची काय झाली की लाईफ प्रोसेसेस मधली
की न्यूट्रिशन जरी घेतलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्युमन मधली घेतली, तर फक्त ह्युमनची डायजेस्टिव्ह सिस्टीम नाहीये, अमिबा आहे, त्याच्याबरोबर काय आहे, प्लांट मधलं फोटोसिंथेसिस आहे. रेस्पिरेशन घेताना काय केलेलं आहे की प्लांट मधलं रेस्पिरेशन घेतलेलं आहे, त्यानंतर तुम्ही तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम पर्यंत स्टडीला आलेला आहात. आता ह्या बेसिकचा स्टडी की हा करणं काय आहे की गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आता सुट्टी आहे, तर आपल्या जवळ काय करायचंय, आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर 8वीचं सायन्सचं पुस्तक, 9वीचं सायन्सचं पुस्तक, 10वीचं सायन्सचं पुस्तक, त्यानंतर 8वीच्या टेक्स्टमधले मॅथमॅटिक्सच्या टेक्स्टमधले फॉर्म्युले, 9वीच्या टेक्स्टमधले फॉर्म्युले, 10वीच्या टेक्स्टमधले फॉर्म्युले आणि त्याबरोबर तुम्हाला की पाढे आले पाहिजे. की आज विद्यार्थ्यांना काय होत नाही की साधा 17चा 18 19चा पाढा येत नाहीये आणि मग कॅल्क्युलेशन फास्ट करायचे असतील तर फिजिक्सला तुम्हाला 180 मार्क्स आहेत की त्याचा ऑप्शन तुम्हाला शोधावा लागतो. आणि की ह्या पद्धतीनं जर का तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग करून घेतला तर तुम्हाला करिअर करायला कुठंच अडचण येणार नाहीये. तुम्ही डेव्हलप व्हायला तिथं काय आहे की कुठल्याच गोष्टीची तुम्हाला काय असणार नाहीये की अडचण असणार नाहीत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे सदैव त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी असतात, पूर्णपणे काय असतात की त्याला सपोर्ट करत असतात आणि त्याला डेव्हलप करण्यामध्ये कदाचित त्यांच्या इच्छा ते कदाचित लादत असतील किंवा सांगत असतील की त्यांना स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं, ते झालं नाहीये, की माझ्या मुलांना डॉक्टर होऊन माझं स्वप्न पूर्ण करावं. पण पालकांनाही माझी एक रिक्वेस्ट आहे की त्या मुलाचा ॲटिट्यूड बघा. तो जर का तो ब्लड आलेलं बघून जर घाबरत असेल तर त्याला डॉक्टरकडे पाठवू नका. तो जर का 8ला झोपणार असेल तर डॉक्टरला रात्री 12 वाजेपर्यंत पण झोप मिळत नाही आणि एखाद दिवस जर का तो मेडिसिन सारखा असेल, सर्जरी सारखा असेल, तर तो अखंड रात्रभर पण त्याला काय करावं लागतं की जागं राहावं लागतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा त्या टाईपचा की पुढच्या ॲटिट्यूडचा काय करा की त्याचा करिअरचा की हा पण अभ्यास करा आणि मग त्या विद्यार्थ्याला करिअरचा चान्स द्या. प्रत्येक फील्डमधला टॉपर हा सगळ्या टॉपर्सचा इक्वल असतो, की प्रत्येक फील्डमधला की तुमचं MBBSचं करिअर असू दे, BDAचं करिअर असू दे, तुमचं काय आहे की आयुर्वेदामधलं करिअर असू दे, तुमचं इंजिनिअरिंगमधलं करिअर असू दे, पण ते करिअर तुम्ही कुठलं करा, फक्त डिग्री घेण्यासाठी करू नका, की तुम्ही टॉप करिअर करा. टॉप करिअर करा ह्याचा अर्थ असा होतो की ज्या नॉलेजची जिथं जिथं डिमांड आहे आणि तिथं तिथं त्याला इन्व्हाइट केलं जातं की त्या माणसाला करिअर असं म्हणतात. आणि एखाद्याकडे डिग्री आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे काय असते की MSCची डिग्री असते, बऱ्याच यांच्याकडं इंजिनिअरिंगच्या डिग्री असतात, पण नोकरी कुठे लागत नाही. ह्याला तुम्ही करिअर म्हणणार का? की ह्याला तुम्ही काय म्हणणार की बाबा तो त्याच्यामधला काय झालाय की शिकलाय, पण त्याला नोकरी कुठे लागली का की नाहीये. तर ह्यासाठी की आज तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करून त्या ध्येयासाठी तुम्हाला जिंदगी तुमच्या किती वर्षाची आहे, एक साधारणपणे की 60 ते 65 वर्ष माणसाचं सरासरी सरासरी लाईफ 60 वर्षाचंच आहे. मग हे 65-70 वर्षाचं जर का तुमचं लाईफ तुम्ही मेंटेन केलेलं असेल तर कष्ट करणारे दिवस किती आहेत, तर फक्त 700 दिवस आहेत. आणि लाईफ किती दिवसाचं आहे, तर 70 वर्षाचं लाईफ आहे. तर त्याच्यामधले की 700 दिवस तुम्ही कष्ट केलं, तर ह्या 700 दिवसामध्ये की तुम्ही तुमच्या लाईफमधली 50, 60, 55 वर्ष की अगदी आरामात इझीमध्ये चांगल्या प्रकाराने जगू शकणार आहे. तर ह्या टाईपसाठी की तुम्हाला काय करावं लागेल की 10वी नंतर 11वी आणि 12वी हा तुमच्या आयुष्याचा टर्न आहे. आयुष्याचा काय आहे की त्या ठिकाणचा यू टर्न आहे. आणि ह्या यू टर्नवरती की तुम्हाला चांगलं सक्सेस मिळवताना हार्डवर्क आणि ध्येय आणि त्याबरोबर मार्गदर्शन की ह्या 3ची त्रिसूत्री एकत्र आली की तुम्हाला ते करिअर करायला अजिबात अवघड जाणार नाही. मला वाटतं की माझं सगळं लेक्चर तुम्हाला बहुतेक करून समजलेलं असेल असं मी म्हणते. अर्थात तुम्ही काय आहात, कारण 1 वर्ष झालं की तुम्ही असे ऑनलाईन आहात, शिक्षकांच्या समोर नाहीये. फक्त ते काय म्हणतात हे तुम्ही कितपत ऐकलेलं आहे. अगदी एक साधारण साईडला जर एखादा आवाज जरी आला तरी आपलं मन काय होतं की तिकडं बाजूला डायव्हर्ट होतं आणि आपण काय होतो की हा ऑनलाईन मधून बाजूला जातो. आज
मी माझ्या अकॅडमीमध्ये 30च मुलं घेतलेली होती आणि त्या सगळ्यांचं लेक्चर्स मी ऑफलाईन ठेवलेलं होतं. आता तुम्हाला की आम्ही मंडेपासून सोमवारपासून की फिजिक्स म्हणजे काय, तर हे 3 दिवस तुम्हाला 8, 9 आणि 10 मध्ये तुम्ही फिजिक्स किती शिकला, कसं शिकला आणि त्याचा बेसिक काय आहे, तर हे बेसिक लेक्चर्स आम्ही काय करणार आहोत की तुम्हाला फिजिक्सचे देणार आहोत, केमिस्ट्रीचे देणार आहोत, मॅथमॅटिक्सचं देणार आहोत आणि त्याचबरोबर बायोलॉजीचं पण देणार आहोत. तर ह्याचे बेसिक लेक्चर्स, ह्या बेसिक लेक्चरचा स्टडी करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो की तुमचे जे टेक्स्टबुक आहेत की कोणी CBSEचं असेल, कोणी स्टेट बोर्डचं असेल, कोणी मराठी मीडियमचं असेल, तर घाबरून जाऊ नका की लँग्वेज ही काय आहे की तुम्हाला शिकता येते आणि थोडे दिवस जड जातात, एक 3-4 महिने. त्यानंतर तुम्ही काय करू शकता की स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. माझ्या क्लासमधला सुमित गरुड हा विद्यार्थी मराठी मीडियममधनंच काय झालेला होता की 10वी झालेला होता, राज्यात पहिला होता का होता, पण त्या विद्यार्थ्यानं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये 12वी मध्ये पण तो पहिला आला. बोर्डमध्ये तो थोडासा सेकंड थर्ड रँकवरती होता, पण तो CETला पहिला होता. की तो काय होता की महाराष्ट्र CET मधनं त्याचं MBBSचं ॲडमिशन होतं. तो CETला पहिला होता. तो आज IPS आहे. की तो सेकंड अटेम्प्टमध्ये काय झालेला आहे की आज IPS म्हणून विशाखापट्टणमला काय आहे, SP आहे. की असं नाही आहे की बाबा लँग्वेज ही काय आहे की लँग्वेजला थोडंसं तुम्ही काय केलं की मेहनत घेतली. शेवटी कुठेही गेलात तर कष्ट हे करावंच लागतं. कष्ट कुठल्या प्रकारचं करायचं? उन्हात थांबून घाम गाळण्याचं कष्ट करायचं का सावलीत पंख्याखाली बसून अभ्यासाचं कष्ट करायचं? सावलीत पंख्याखाली बसून अभ्यासाचं कष्ट जर केलं तर आयुष्य टोटली तुमचं काय असतं, रिलॅक्स मधलं असतं. पण त्या ठिकाणी काय होतं, आपण सावलीत पंख्याखाली बसतो आणि आपल्याला खूप झोप येते. की माझा एक विद्यार्थी मेवेकरी म्हणून की तो काय होता की फर्स्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याला MBBSला ॲडमिशन GHचं मिळत होतं. पण चूक अशी होती की तो एज लिमिटमध्ये 1 वर्षानं कमी होता. मी त्याचा पेशन्स ठेवला आणि रिपीट केलं. तो GS मधनं MBBS झाला. दुसऱ्या वर्षाला पेशन्स ठेवल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं काय केलं असेल, तर तो आपल्या बसकरची घडी फक्त मांडीपुरती घालायचा. पाय पसरण्यापुरती सुद्धा तो काय करायचा नाही की खाली बसायचा आणि पाय पसरण्यापुरती सुद्धा तू असा का बसतोस म्हणून विचारलं, तर तो आता म्हणायचा की मी जर का पाय पसरले तर मला वाटतं की माझी पाठ टेकावी. माझी पाठ टेकली की मला वाटतं मला झोप येते आणि त्यामुळे तो काय करायचा की 2 प्रकारानं बसायचा. एक थोडा वेळ मांडी घालून बसायचा, थोड्या वेळानंतर वज्रासनात बसायचा. मांडी घालून बसायचा, वज्रासनात बसायचा आणि तो त्यानं ठरवलेलं काम होतं तेवढं झाल्याशिवाय तो तिथनं उठायचा नाही. जर आज एक चॅप्टर ठरवलेला असेल तर तो तेवढा चॅप्टर केल्याशिवाय तो काय करायचा नाही की तिथून उठायचा नाही. तो तिथनं पाणी प्यायला उठायचा नाही. तो तिथनं टॉयलेट बाथरूमला सुद्धा काय करायचं नाही की ठरवून बसलेला असायचा की मी माझं सगळं आवरून आलेलं आहे, हा चॅप्टर झाल्याशिवाय मी इथनं उठणार नाही. तर अशा पद्धतीनं निग्रही मुलं असतात आणि ती मुलं की आपलं जिद्द काय करतात की साकार करतात. आपलं ध्येय साकार करतात आणि त्या ध्येयासाठी काय असते की 2 शब्दाची गरज असते की जिद्द. पहिल्यांदा तुमच्यातली जिद्द जागी करा. जिद्द जागी केली की मेहनत बघा. मेहनतीसाठी काय करा की गाईडलाईन घ्या. मेहनतीसाठी गाईडलाईन घ्यायची पाहिजे असतं. कारण बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखामध्ये असते आणि टोटल भारतामधल्या MBBSच्या जागा 64,000 आहेत. महाराष्ट्रातल्या जागा काय आहेत की 4,000 आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 4,000 मध्ये यायचं झालं तर आपल्याला काय करावं लागतं की त्या ठिकाणी कष्ट करावं लागतं आणि कष्ट करताना जर प्रॉपर गाईडलाईन मिळाली तर तुमच्या कष्टाचा टाइम वाचतो. गाईडलाईननं काय होतं की तुमच्या कष्टाचा टाइम वाचतो आणि त्या पद्धतीने तुम्ही सक्सेस काय करता की खूप जवळ अचीव करता. की ह्या पद्धतीनं की मी तुम्हाला माझी माहिती होती की माझं नॉलेज आहे की इथंपर्यंत तुम्हाला मी पोहोचवलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल की आज की मी माझं लेक्चर इथं थांबवते. आणि काही शंका असतील तर तुम्ही बोला की आता काय करतो की